होतो, आता बारीक झालो. तेव्हा जाड होते, आता बारीक झाले, त्याच्यामुळे ओळखत नाही. आता तुम्ही काय करा ना, पहिल्या एपिसोड एकदा चेक करा. मग कसे आहात सगळे? बरे आहेत ना? मजेत? आवाज कमी येतोय. मजेत? माझं नाव अमोल जांदे. मी 14 वर्ष झाले ॲज अन म्हणजे अभिनेता म्हणून काम करतोय चित्रपट मालिकांमध्ये. आतापर्यंत 13-14 सिरियल झालेत माझ्या, तेवढं काही नाही. आणि 6-7 चित्रपट झाले. त्यातले जर म्हणजे ओळखीचे जर आता जर बघायला गेलं तर स्वराज्य जननी, जिजामाता, तू माझा सांगती, क्राईम पेट्रोल, रुंजी, त्यानंतर जिजामाता, त्यासोबतच घेतला वसा टाकू नको, बाळूमामाच्या नावानं सांग भलं, आणि बरेचसे सिरियल मी अजून केले, ते आता नाव आठवत नाहीत मला. आणि तुम्ही माझं नाव गुगल सर्च केलं, इंस्टाग्रामवर टाकलं ॲक्टर अमोद जांदे ऑफिशियल म्हणून, सगळं माझं त्याच्यावरती तुम्हाला मिळून जाईल. आणि आता कार्यक्रमाला सुरुवात करूयात आपण. बसलेले आहेत आणि आतुरतेने वाट बघतायत, थोडे काही बोर पण झालेले दिसत आहेत, पण आता बोर होऊ नका, आता तुम्हाला थोडी मजा येणार आहे. तर आजचं माझं जे अभिवाचन आहे त्या अभिवाचनाचं नाव आहे स्त्रियांचे गिळलेले शब्द. स्त्रियांचे गिळलेले शब्द पुरुषाच्या नजरेतून. सर्वांनी आपले मोबाईल फोन आणि लहान मुले सायलेंट मोडवर ठेवावे. नमस्कार. आज मी इथे एका अशा विषयावर बोलायला उभा आहे. सॉरी बस. ज्याचा शोध लागला तर जगातली अर्धी युद्ध थांबतील आणि उरलेली अर्धी युद्ध सुरू होतील. त्याचा आता जे युद्ध चालू आहे त्याच्याशी काही संबंध नाही बरं का. हा, जगातल्या 7 आश्चर्यांबद्दल तुम्ही ऐकलं असेलच, पण माझ्या मते 8वं आश्चर्य म्हणजे स्त्रियांचं मौन. जेव्हा ती म्हणते ना काही नाही हो, जाऊ द्या, तेव्हा समजायचं की ज्वालामुखी फुटायच्या तयारीत आहे. सगळ्यात पहिले तर महिला दिनानिमित्त आज मी सर्वांना महिला दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा निमित्ताने मला असं सांगायला आहे, खूप क्षमता आहे आणि ते शक्तिशाली आहेत, पण त्यांना समजून घ्यावं लागेल की आय एम अ पॉवरफुल वुमेन. आणि हे समजून की स्वतःची ताकद जेव्हा ते समजतील आणि स्वतःवर प्रेम करतील तर मला असं वाटतं की ते समाजासाठी तसं तर देतच आहे. महिलांचं स्थान सक्षम करायचं असेल जसं शासन, समाज, देश महिलांसाठी खूप काही देत आहे. आज या आंतरराष्ट्रीय दिनाचं स्लोगन आहे गिव्ह टू वुमेन अँड वुमेन विल गिव्ह यू लॉट. अशा प्रकारे जेव्हा समाज महिलाला देईल, समाजात समजा ते अधिकार असू द्या, तिला सन्मान असू द्या, कुठेच महिलाला थांबायची गरज नाही. महिलांनी भरभरून समाजाला आतापर्यंत दिलेलं आहे तेही देईल. पण आता हे महत्त्वाचं आहे की सायबर क्राईममुळे अत्याचार महिलांसोबत होत आहे. त्या विषयावरही जनजागृती होणे, समाजामध्ये महिलांना अवेअर करणं आणि पुरुषांमध्येही हे सांगणं की आपण महिलांचा सन्मान करावा, महिलांना समान वागणूक द्यावी. त्यांचा जेव्हा सन्मान कराल त्यांना एक करमणूक किंवा एंटरटेनमेंटची एक वस्तू नाही आहे. तिला सन्मानाने बघितलं, वागवलं तर समाजामध्ये आपण परिवर्तन बदल घडू शकतो. जे अपराध जे वाढत चाललेलं आहे ते कुठेतरी आपल्याला संपन्न होताना दिसेल आणि वी विल हॅव अ व्हेरी हॅपी एंड. नमस्कार, मी अभिनेता अमोद जांदे. मी छत्रपती संभाजीनगरचाच आहे, पण गेली 14 वर्ष मुंबईला असतो. बरेचसे चित्रपट मालिकांमध्ये तुम्ही मला बघितलंही असेल. आज महिला दिनानिमित्त सकाळ तनिष्का आणि अथर्व मेडिकल असोसिएशन वेलफेअर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक बाईक रॅली पण आयोजित केली होती. आणि माझा जो पहिला अभिवाचनाचा प्रयोग आहे स्त्रियांचे गिळलेले शब्द पुरुषाच्या नजरेतून, याचा अभिवाचनाचा कार्यक्रम इथं ठेवला होता आणि तो सगळ्या महिलांसोबत मी सादर केला. छान वाटलं आणि असा प्रयोग मी पहिल्यांदाच करतोय ज्यामध्ये स्त्रियांचे गिळलेले शब्द ते पुरुषाच्या नजरेतून मी सांगतोय त्याला. आणि त्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये असं म्हणलं जातं की त्याच्यातच वाक्य सांगतो तुम्हाला एक की संसारामध्ये जेव्हा स्त्री म्हणते की मला काही फरक पडत नाही तेव्हा पुरुषांनो तुम्हाला फरक पडायला हवा, तेव्हा तुम्हाला जास्त फरक पडायला हवा. सो असं बरंचसं ह्याच्यामध्ये आहे. काही गमती जमती पण त्याच्यात प्रसंग आहेत आणि जे लोकांपर्यंत, महिलांपर्यंत खास करून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे आणि होप सो ते पोचले असतील आणि
सोबतच महिला जागतिक दिनाचा आज जो दिवस आहे तो आज दिवस तर खरं तर महिलांचाच आहे आणि छान वाटलं मला की आज इथे ते मला करता आलं, ते मला सादर करता आलं. सो पुढेही त्याचे प्रयोग होतील, बघूया. नमस्कार, मी मोहिनी दीपक बडे, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस. आज काय कार्यक्रम? आज महिला मोर्चा छत्रपती संभाजीनगर भारतीय जनता पार्टीच्या आम्ही एक महिला दिनानिमित्त एक प्रोग्राम ठेवला होता. त्याच्यामध्ये ज्या काही सफाई कामगार आहेत त्यांचे सत्कार ठेवले होते, कारण सफाई कामगार यांचे सत्कार कोणीही ठेवत नाही. हा आम्ही एक भारतीय जनता पार्टीने एक असा उद्देश ठेवला होता आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये, की ज्या सफाई कामगार आहेत, ज्या रोडवरती एवढं झाडतात, जो कचरा उचलतात, आपल्यासाठी स्वच्छता ठेवतात, त्यांचा एक सत्कार समारंभ करायचा. तसेच आपल्या ॲडव्होकेट आशा शेरखाने मॅडम त्यांचंही आम्ही मार्गदर्शन ठेवलं होतं. तसेच अभिनेता अमोद जांदे सर यांचंही एक आम्ही त्यांचं एक सादरीकरण होतं, जे महिलांचे गिळलेले शब्द याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं. तर महिलांचा सहभाग कसा होता आणि त्यांचा उत्साह कसा होता? जागतिक महिला दिनानिमित्त तर आम्ही काढलीच, परंतु त्यामध्ये महिलांचा जो उत्साह होता तो खरंच पाहण्यासारखा होता, की आपण घरातून बाहेर निघतोय तो आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती पाहण्यासारखा होता. कारण आपण बाहेर निघतो, स्कूटी कशासाठी घेतो, की फक्त बाहेरचे कामं आहेत, आपल्या बायकोला लागेल एवढाच उद्देश असतो जेंट्सचा. पण आज जेव्हा त्यांना स्वतःसाठी, की अरे खरंच माझी स्कूटी आज हक्काची आहे, आज मी त्या गाडीवरती स्वतःचा म्हणजे स्वतः जिद्दीनं आज उभा आहे, खूप छान. आणि आपल्या महिला मोर्चाच्या वतीने तुम्हाला असं काय वाटतं, अजून काय करायला पाहिजे नवीन? जागतिक महिला दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा आम्हाला असं वाटतं की आज ज्या काही महिला आर्थिक सक्षमीकरण हे महिलांसाठी व्हायला पाहिजे. ज्या महिला घरात आहेत त्यांनी खरंच बाहेर निघायला पाहिजे, सामाजिक असो, राजकीय असो किंवा आर्थिक असो, कोणत्याही तुम्ही कामासाठी तुम्ही बाहेर निघा, त्यामध्ये सहभागी व्हा आणि तेव्हा तुमच्यामध्ये ज्या दडलेल्या गोष्टी येतात तुम्ही खरंच ओपन व्हा आणि सर्वांना सांगा, तेव्हा तुम्हाला महिला काय आहे ना हे समजेल. जागतिक महिला दिनानिमित्त आज कार्यक्रम घेण्यात आले होते आपल्या इथे. काय काय कार्यक्रम घेण्यात आले? नमस्कार, मी मोहिनी दीपक बडे, भारतीय जनता पार्टी जिल्हा सरचिटणीस. आज रांजणगाव शेणकुंज येथे पूर्ण महिला मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज जागतिक महिला दिनानिमित्त एक अमोघ जांदे सर यांचे एक अभिनेता आहेत, त्यांचं एक मार्गदर्शन आपण ठेवलेलं होतं. तसेच ॲडव्होकेट आशा शेरखाने मॅडम यांचंही आपण मार्गदर्शन ठेवलं होतं, की महिलांना कायद्याविषयक जी काही माहिती मिळावी त्यासाठी आपण हे मार्गदर्शन ठेवण्यात आलेलं होतं. तसेच आम्ही सकाळी 10 वाजता एक 2 व्हीलर बाईक रॅली काढलेली. त्या बाईक रॅलीमध्ये खरंच महिलांचा खूप छान सहभाग यामध्ये नोंदवलेला होता. आणि ग्रामपंचायतमधील ज्या सफाई कामगार आहेत, की ज्या रस्त्यावरचा कचरा आपण जी काही घाण करतो ती त्या स्वच्छ करतात, त्यांचाही आज सत्कार सोहळा आम्ही ठेवला. आपल्या रांजणगावमध्ये प्रथमच बाईक रॅली काढण्यात आली, ही संकल्पना आपल्याला कसं काय आली? असंच झालं की आजपर्यंत रांजणगावमध्ये बाईक रॅली कोणी काढली नव्हती आणि त्यामध्ये महिला बाहेर निघत नव्हत्या. महिलांकडं सर्वांकडे स्कूटी असून त्या फक्त त्याचा वापर भाजीपाला आणण्यासाठी, मुलं शाळेत सोडण्यासाठी एवढाच करतात. पण त्यांना हे माहीत नाही की ती स्कूटी आपली हक्काची आहे आणि आपण याच्यामध्ये आपण आपलं स्वतःचं जे अस्तित्व आहे ते आपण कधी दाखवणार ना. त्यासाठी आम्ही आज महिलांना बाहेर काढण्याचा विचार केला की महिला दिन हा आपल्यासाठी आहे आणि आपण त्यामध्ये काय काय करू शकतो हे त्यांना सिद्ध करण्यासाठी आज 2 व्हीलर रॅली काढण्यात आली. जागतिक महिला दिनानिमित्त आपण महिलांना काय सांगणार? जागतिक महिला दिनानिमित्त मी महिलांना एवढंच सांगेल की तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा, सामाजिक, राजकीय आणि आर्थिक या सर्व कार्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा. त्याने तुमची एक ओळख निर्माण करा आणि तुम्ही सामाजिकरित्या तुम्ही सर्वांना मदतही करा, ही एवढीच मी इच्छा व्यक्त करते. संजीवनी दीपक सदावर्ते सुद्धा आहेत. काय सांगणार मॅडम, आज जागतिक महिला दिन तुम्ही रांजणगाव मोठे साजरा केला तर काय सांगणार? नमस्कार, माझं नाव संजीवनी दीपक सदावर्ते, पंचायत समिती सदस्य. इथं जमलेल्या सर्व माझ्या बंधू आणि भगिनी तुम्हा सर्वांना जागतिक महिला दिनाच्या प्रथम मी खूप खूप शुभेच्छा देते. आज आपण जागतिक महिला दिन हा महिलांच्या सन्मानाचा अभिमानाचा दिवस आहे म्हणून साजरा करत आहे. आज भारतातली प्रत्येक स्त्री प्रत्येक क्षेत्रात प्रगतीपथावर आहे. तसेच ते शेतमजूर ते देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत, तसेच शिक्षिका, डॉक्टर, तलाठी, ग्रामसेवक, पायलट, खेळाडू, पोलीस, कलेक्टर अशा अनेक क्षेत्रामध्ये महिलांनी मोलाची कामगिरी केलेली आहे. जिल्हाध्यक्ष आहे छत्रपती संभाजीनगर ग्रामीण. आज महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक अशा शुभेच्छा.
महिलांना स्वतःचं एक अस्तित्व असतं आणि स्वतःचा एक दिवस असतो, तो त्यांच्यापर्यंत कधी स्वतःचा सन्मान जो आहे तो त्यांना माहितीच नसतं की आम्ही कुणीतरी आहोत. आणि आज पूर्ण जगाने महिला दिवस हा साजरा करण्याचं ठरवलं आणि त्या निमित्ताने आम्ही पण एक छोटासा प्रयत्न केला. भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा महिला दिवस साजरा करण्याचा आम्हाला आदेश आले आणि पूर्ण तळागाळातील ग्रामीण भागातही आज महिला दिन साजरा होतोय. बाईक रॅलीमुळे महिलांना स्वतःला एक आत्मविश्वास आला की मी फक्त घरातल्या कामातलीच महिला नसून मी कुणीतरी एक आहे अशी महिला आहे की मी स्वतःला सिद्ध करू शकते. आणि आज एवढ्या महिला मोठ्या उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी झाल्यात, याच्यामुळे त्यांच्या मनातला आत्मविश्वास वाढला आणि त्यांच्यातलं जे मी पण आहे की मी कुणीतरी आहे याला जे बळ मिळालं ते या महिला दिनामुळे मिळतं. आणि यासाठी आज सर्व स्तरावर महिला काम करत आहेत. अगदी ताईंनी सांगितलं त्याप्रमाणे शेतमजुरापासून तर वकील, डॉक्टर, इंजिनियर किंवा मिलिटरीत असेल किंवा सैन्य दलात असेल, अनेक ठिकाणी राजकीय क्षेत्रातही आज महिला प्रगतीपथावर आहे. परंतु सगळ्याच महिला काही बाहेर पडत नाही आणि प्रत्येक महिलेला आज मी कुणीतरी आहे, मलाही सिद्ध करायचं आहे ही त्यांच्या मनामध्ये भावना जागृत व्हावी या हेतूने आज महिला दिन साजरा केला जातो. आणि आम्हीही आज असा छोटासा प्रयत्न केलाय महिला दिन साजरा करण्याचा आणि खूप छान असा प्रतिसाद मिळाला. आमच्या महिला मोर्चाच्या सरचिटणीस मोहिनीताई बडे यांनी हा असा सुंदर कार्यक्रम आयोजित केला, त्याबद्दल त्यांचे आणि सर्व टीमचे मी मनापासून खूप खूप अभिनंदन करतो. माझं नाव श्रुती अमित काटे. मी तनिष्का व्यासपीठ सकाळ माध्यम समूहाचं मराठवाडा पूर्ण बघते. एक महिला आर्थिक, मानसिक आणि शारीरिक सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून आपण तनिष्का व्यासपीठ चालवतो. आपल्याकडे आज महिला दिन आहे, या निमित्ताने आम्ही मोहिनी बडे ताईंच्या संपर्कात येऊन अथर्व फाउंडेशन त्यांचं जे आहे त्या माध्यमातून आम्ही सकाळ तनिष्का व्यासपीठ आणि अथर्व फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्यांदा रांजणगावमध्ये रॅलीचं नियोजन मॅडमच्या सोबत केलेलं आहे. एक महिला घरातनं बाहेर पडल्यानंतर किती सक्षम होते किंवा कुटुंब किती सक्षम होतं या दृष्टिकोनातून आपण तिचा सन्मान असतो. 8 मार्च म्हणजे महिलाचा सन्मान, महिलांना स्वतःचं एक वेगळं अस्तित्व आहे ह्याची जाणीव करण्यासाठीचा जो घेतलेला हा कार्यक्रम होता तो सफल झालेला आहे. या कार्यक्रमामध्ये अमोद जांदे यांचं अभिवाचन झालेलं आहे. तसेच आशा शेरखाने मॅडम यांचं महिलांविषयीचं कायद्यांचं मार्गदर्शन आणि मोहिनीताईंचं मार्गदर्शन अशा सगळ्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून आम्ही हा घेतलेला कार्यक्रम हा यशस्वीरित्या तिथे चांगला पार पडलेला आहे. आणि त्यासाठी माझी जी कलिग आहे माधुरी भळगट यांनी खूप सहकार्य केलेलं आहे, मॅडमनी खूप सहकार्य केलेले आहे आणि रांजणगावमध्ये प्रथमतः इतक्या सुंदररित्या रॅलीचं नियोजन झालेलं आहे. गजानन जाधव, छत्रपती संभाजीनगर. आज रोजी जो कार्यक्रम राबवलेला आहे महिला जागतिक दिनानिमित्त मोहिनीताई, माधुरीताई, संजीवनीताई यांच्या सर्वांचे मी मनापासून एकदा आभार व्यक्त करते. कारण आज रोजी महिला फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच आहे, पण आज रोजी या सगळ्याजणी एक त्यांची टीम तयार करून जे महिलांना सक्षमीकरण सांगतायत, जे प्रत्येक आपल्या इथपर्यंत आणून त्यांना सर्वांना सांगतायत की आपण स्वतःच्या पायावर कसं उभं राहायचं. आणि आज रोजी त्यांनी स्कूटीचीच रॅली नाही तर ही सर्वांची महिलांची रॅली त्यांनी काढून हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की प्रत्येक महिला स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. आणि उभी राहण्यासाठी जे टीम यांचं जे सपोर्ट करते हे सपोर्ट हे प्रत्येकांनी केलं पाहिजे आणि अशाच महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या पाहिजेत. आणि यानंतरनं असे कुठले पण प्रोग्राम रांजणगावमध्ये यानंतरनं पण असेच राबवण्यात आले पाहिजे. आणि याला अशाच प्रमाणे आम्ही सर्व महिलांनी ज्या घरेलू महिला आहे, ज्या वुमन्स, ज्या बिझनेसमॅन आहे त्या अशाच पद्धतीने ताईंना सपोर्ट करतील आणि यांनी आमच्या पाठीशी असंच आईवडिलांसारखा हात ठेवा हीच माझी विनंती. and press the bell icon. Never miss an update.